नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्जुन बाप होण्यासाठी खूप छान परिश्रम करताना आपल्याला दिसतोय. वेगवेगळे व्हिडिओ तो ऐकत असतो. प्रेग्नन्सीमध्ये काय काय करायचं असतं आणि कसे संस्कार, गर्भसंस्कार कसे करायचे, बापानेही काय गोष्टी करायच्या असतात, त्या काय काय करायला हव्या, अगदी इत्थंभूत माहिती तो शिकतोय. ह्या सगळ्या गोष्टीने खरं तर इथे कौतुकच करावं अर्जुनचं. पण सायली मात्र म्हणत असते, जे मनापासून वाटतं, जे मनात न वाटतं तसं आपण करायला हवं. कोणतरी सांगितले, कोणतरी शिकवले म्हणून करणं मला अजिबात पटत नाही. मी तर माझ्या बाळाला माझं मन जसं म्हणेल ना तसंच वाढवणार, तसेच संस्कार देणार. आता अर्जुन झोपत नसतो. इथे सायली त्याच्या व्हिडिओमुळे डिस्टर्ब होत असते. अगदी डोळ्यावर चमकते, कानांना आवाज येतोय, काय करावा, तर तो हेडफोन लावून ऐकतो. पण ती म्हणत असते, तुमच्या हेडफोनमधनं पण बाहेर आवाज येतोय, मी डिस्टर्ब होते. एक काम करा, तुम्ही फोन ठेवा, तुम्ही झोपा आणि मलाही झोपू द्या बरं. अर्जुनवरती ती जोरात चिडते. मग अर्जुन घाबरतो आणि यस मॅम असं म्हणत लगेचच फोन ठेवून देतो आणि तिला गुड नाईट म्हणून झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला बारशाची खूप छान तयारी घरभर चाललेली असताना आपल्याला पाहायला मिळणार. प्रतिमा आत्याही येते. रविराजला काही यायला जमलेलं नसतं आणि इथे प्रतिमा मग कौतुकाने आपल्या नातवाकडे जाते. अस्मिताला म्हणू लागते, आता बाळामध्ये फार चेंजेस दिसायला लागले. बाळ अगदी मातृमुखी दिसायला लागले आणि मातृमुखी सदासुखी अशी म्हणच आहे ना, असं म्हणत कौतुकाने ते अस्मिताला आणि बाळाला छान आंजरते गुंजरते. आता आपल्याला हेही पाहायला मिळणार की सायलीची बेल वाजते, जी रिमाइंडर म्हणून अर्जुनने लावलेली. तिला पाणी पिण्याची वेळ, तिला झोपण्याची वेळ, सगळे काही मोबाईलवर रिमाइंडर लावले. त्यामुळे ती त्याच्यावर फार संतापते. प्रत्येक गोष्टीची कशी काय वेळ, तुम्ही मला जबरदस्ती पाणीच पी, जबरदस्ती हेच कर तेच कर असं सांगूच नका. मला करायचंच नाही, मला जेव्हा वाटेल तेव्हा करेल. अर्जुन म्हणत असतो, नाही नाही, वेळेतच सगळं झालं पाहिजे, पथ्य झाले पाहिजे. इथे सायलीने मोबाईल सायलेंट करून टाकला आहे, कुठलीही बेल वाजूच देणार नाही असं तिचं म्हणणं असतं. मग अर्जुनने आता एक नवीन युक्ती काढली. मम्माचा फोन घेतला, प्रतिमा त्याचा फोन घेतला, हळूच त्याच्यावर रिंग वगैरे सेट करून ठेवली. अश्विनच्या, चैतन्याच्या, अस्मिताच्या सगळ्यांच्या फोनवर वेगवेगळ्या रिंगा लावून ठेवले, वेगवेगळे अलार्म लावून ठेवले सायलीला काय करायचे ह्यासाठी. आता आपल्याला इकडे जेलमध्ये पाहायला मिळेल की प्रियाने एकदम छान पत्र लिहिलेलं आहे, तेही कल्पनाच्या नावावरती. आणि तिचा नातू ह्या जगात येणारी ही गोष्ट जेव्हा तिला कळेल तेव्हा ती आपल्याला बाहेर सोडवायला नक्की प्रयत्न करेल असा तिचा विश्वास आहे. आता त्याप्रमाणे ती आता कडे हे पत्र सोपवायला सांगते आणि ते पत्र माझ्या घरच्यांपर्यंत आजच पोचवायची सोय करा म्हणू लागते. तर इथे कॉन्स्टेबल म्हणू लागते की असं नसतं, लगेच आजच्या आज नाही जाणार, 8-10 दिवस तरी लागेल. पण ती खूप रिक्वेस्ट करते, प्लीज आजच जाईल अशी काहीतरी सोय करणार, माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. 15 दिवस एका गरोदर बाईसाठी किती मोठी माहिती आहे ना. तुम्ही माझ्या होणाऱ्या बाळाच्या मावशी आहात, पण माझ्यासाठी करा ना असं म्हणत हातपाय जोडून इथे नाटकं करून ती त्या बाईला तयार करते आजच पत्र पोचवायला. तिला इतका आनंद होते, कल्पी तिला नक्की बाहेर काढायला येईल असंही ती उर्मटपणे म्हणते. आणि प्रिया सुधारले ते काही नाही, फक्त आता इमोशनली फुल सगळ्यांना बनवणार आणि पुन्हा एकदा ह्या जेलमधनं बाहेर पडणार. आता आपण पुढे हेही पाहूया की बारशाची जोरदार तयारी चालू असते. सगळेजण विचारत असतात की बाळाचं नाव काय ठेवणार सायली. तर सायली जे काही नाव ठेवेल ते उत्तमच ठेवील असं इथे अस्मिता म्हणू लागते. आता इथे कल्पना आईचा मोबाईल रिंग वाजू लागते आणि बघता बघता सगळ्यांच्या फोनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलार्म वाजू लागतात. ते अलार्म पाहिल्यानंतर सगळेजण म्हणतात, अरे हे कधी झालं. तर इथे अर्जुन म्हणतो की मी ना सायलीसाठी ह्या सगळ्या बेल लावलं आहे. आता सायलीची आरामाची वेळ झाली आहे, पण सायली काय आरामाला जाणार नाही. तर सायली त्याच्यावर इतकी संतापते, सगळ्यांच्या फोनवर का रिमाइंडर लावून ठेवले. तर तो म्हणतो, तू तुझा हा रिमाइंडर बंद केला तर दुसऱ्यांचे तर लावावंच लागेल ना. अर्जुन हसू लागतो. सायली चिडलेली असते, कमरेवर हात ठेवून उभी असते. तर आता इथे लगेचच प्रतिमा त्या हसत म्हणू लागते, कल्पना तुला आठवतं का लहानपणी ना अर्जुनवरती आपली तन्वी चिडली की अशीच कमरेवर हात ठेवून त्याच्याशी बडबड करत भांडायची. तो सीन पाहिल्यानंतर सगळेजण म्हणतात हो. तर अस्मिता म्हणते, का कुणास ठाऊक सायलीमध्ये तन्वीची नेहमी अशी झलक दिसत असते. म्हणूनच तर आजीला सायलीमध्ये तन्वीचा भास होतो आणि ती आता तन्वी म्हणून सायलीला समजू लागली. ह्या गोष्टीने सगळ्यांना खरं तर विचारात पाडलेलं आहे. इकडे मात्र सचिनचा नवीनच प्लॅन आपल्याला पाहायला मिळणार. बायकोला आता पोडगी द्यावा लागेल असं आता वकिलांचं म्हणणं असतं पुढच्या हिअरिंगमध्ये. तर तो म्हणतो, पोडगी पोडगीचा सुद्धा मी देणार नाही. असं कसं शक्य आहे. वकील म्हणतात की द्यावाच लागेल तुम्हाला. तर वकिलांना तो सांगू लागतो, माझा एक प्लॅन आहे, तर तुम्ही आता हे पुरावे पाहिजे, हा प्लॅन ऐकायचं, तसं तसं आता कोर्टात तुम्ही बोलायचं. तर त्याने आता
इथे माझी बायको अफेअर करते, ती कशी लोकांकडनं पैसे घेते, ती नवऱ्याचे पैसे घेऊन बॉयफ्रेंडला देते, या सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्या आणि पोडगीच्या नावाने सुद्धा द्यायची आपली, ही ठेवायचीच नाही. आता हा सगळा प्लॅन वकिलांनी पाहिल्यानंतर वा एकदम सुरेख प्लॅन आहे, तुमची जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल, तुम्हाला तुमच्या बायकोला काही द्यावंच लागणार नाही, ती फ्रॉड आहे असं आपण तिथे सिद्ध करू शकतो, आपल्याकडे पुरावे पण आहे असं वकिलांचं म्हणणं असतं. आता घरी सगळेजण बारशाची तयारी पूर्ण झाल्यानंतर बारशाला जमलेले असतात. आता छान प्रकारे ते बारसं सुरू झालेलं असतं. सायली आत्या या नात्याने आता बाळाच्या कानात नाव घेणार आणि बाळाचं नाव काय ठेवलं आहे म्हणून सगळेजण आता तिला विचारू लागतात. तरी ते सायली बाळाच्या नावात असं बोलून काहीतरी शब्द घेते आणि सगळेजण तिच्या पाठीत धपाटे घालतात. तर सायलीला का मारताय म्हणून इथे अर्जुन म्हणू लागतो. तर लगेच आजी म्हणते, काय रे तू काय म्हणतोय? तर म्हणतो, नाही नाही, तन्वीच्या पाठीत मारू नका, तिला लागेल असं म्हणतोय. तर अश्विनला लगेच आजी म्हणते, तुझ्या बायकोच्या पाठीत सगळेजण मारताय, तू का काहीच बोलत नाही? तर अश्विन मान खाली घालून बसतो आणि म्हणतो, काही नाही आजी. लगेचच सगळेजण सावरासावर करतात. तन्वीला सगळेजण विचारतात की काय नाव ठेवले बाळाचं, सांग बो. मग ती सगळ्यांसमोर इथे आता बाळाचं नाव रिव्हील करते. मग म्हणते की आपल्या अस्मिताच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं, तर आपल्या ह्या बाळाच्या जन्मानंतर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असंच हसू कायम राहावं म्हणून मी त्याचं नाव स्मित ठेवलं आहे. नाव खूप सुंदर ठेवलं आहे असं इथे सगळेजण कौतुक करतात सायलीचं. आता आजी तिच्या खोलीत जाते नामस्मरणासाठी आणि सगळेजण आता इथे जमा झालेले असतात. सगळ्यांना नाव इतकं आवडलेलं असतं, सगळेजण कौतुक करत असतात. पण आता इथे अस्मिता म्हणू लागते की माझ्या बाळाला त्याच्या बाबांची कधी कधी आठवण येऊच द्यायची नाही, आपण त्याची सावली पण माझ्या बाळावरती पडूच द्यायची नाही. तर सगळेजण इमोशनल झालेले असतात. तर इथे आता अर्जुन स्मिताला म्हणू लागतो की आता मी तुझ्यासाठी एक छान असं सरप्राईज आणले. तर ते सरप्राईज काय? मग तिथे तो मुलगा आहे तो जो काल डिलेवरी घेऊन आलेला होता आणि ती डिलेवरी पुन्हा आज आली आहे. तर अस्मिता थोडीशी घाबरते, तुम्हाला कसं कळलं? तर तो म्हणू लागतो की आम्ही दोघं काल घरी येत होतो तेव्हा त्या बॉयला आम्ही जाताना पाहिलं, त्याला सगळं विचारलं, तुला जर एखादी गोष्ट हवी होती तर तू आम्हाला सांगायला हवं होतं. तर ती म्हणते, कशाला? आता नाही, आता माझ्या बाळाची पूर्ण जबाबदारी मलाच घ्यायची. पण इथे सगळेजण तिला समजवतात. अगदी बाबा तर अस्मितावरती इतके चिडतात. प्रताप तिला म्हणू लागतो की हे घर तुझं आहे, या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे आणि तू आमची मुलगी आहे आणि तू आमची जबाबदारी आहे, असं आम्हाला तोडू नको. तर ती म्हणते, मी आजपर्यंत सतत तुमचे पैसे वापरत आले, लग्नाआधी तुमचे पैसे, लग्नानंतर सचिनचे पैसे, मला कधी माझ्या पायावर उभं राहावं असं वाटलंच नाही. मी कुठल्या जगात जगत होते तेच मला माहीत नाही. पण इथे सायली म्हणते की नाही, तुझे वडील तुझ्यावरती इतकं प्रेम करतात. काही काही मुलींची जबाबदारी लग्न झाली की बाप म्हणतात की संपली. मग तिने तिकडे किती अत्याचार सहन करावा, तिने किती सासुरवास काढावा, पण तुमचे आईवडील तुमच्यावर इतकं प्रेम करतात. त्यांची इच्छा आहे ना तुम्हाला कधी सासुरवास होऊ नये. त्यांनी तुम्हाला तर उलटं आनंदाने राहा आणि जिथे तुला मान नसेल तिथं राहू नको, इतकं चांगली शिकवण दिली. तर तू आता त्या शिकवणीप्रमाणेच राहा. तर इथे आता ती म्हणू लागते की मला असं वाटतंय की मी काहीतरी काम करावं, जॉब करावा, माझ्या बाळाला मी माझ्या स्वतःच्या पैशाने वाढवायचं असं माझी इच्छा आहे. तर अर्जुन सायली म्हणतात, खूप छान निर्णय तू घेतला आहे आणि तू नक्कीच हा जो निर्णय याच्यावरती ठाम राहा आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू घेतलेला निर्णय सगळ्यांना खूप आवडला आहे. तर आता इथे अर्जुन सायलीने ती छान बाळाची छोटीशी गाडी आणून दिलेली आहे. ती पाहिल्यानंतर अस्मिताला खरंच खूप छान वाटतं आणि आता प्रतापही म्हणतो की तुझा नवरा तुझ्याकडनं पैसे घेत होता म्हणून तुझं बँक अकाउंट फ्रीज केलं होतं, पण आता मी ते रिलीज करेल. पण अस्मिताचं मात्र म्हणणं आहे, रिलीज जरी केलं तर त्याच्यामध्ये जास्त पैसे टाकू नका आणि आता मी खरं तर तुमच्या पैशावर जगणं आता मी कमी करणार. मला माझं स्वाभिमान जपायचं आहे. मी स्वतः जॉब करेल, माझ्या मुलाला लहानचं मोठं करेल अशी तिची इच्छा आहे. आता इथे प्रताप म्हणतात की घरात खूप छान वातावरण, ह्या बाळाच्या येण्याने आपल्या घरात किती छान आनंद आला आहे. आता तर एकाचे सोडून 2 नातवंडही होणार आहे असं म्हटल्यावर अश्विनला मग ते क्षण आठवू लागतात, ज्या क्षणाला इथे प्रिया त्याला म्हणत होती की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. बाबांना तर माहिती पण नाही, बाबा फक्त 2च नातवंड असं म्हणताय, खरं तर 3 नातवंड येणार. ह्या गोष्टीची अजूनही प्रतापला किंवा घरच्यांना माहिती नाही आहे. इमोशनली आता इथे अश्विन ट्रॅप होताना आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार. इमोशनल झालेला अश्विन लगेचच प्रताप आणि घरच्यांना म्हणतो, बारशाचा कार्यक्रम झाला आहे तर मी माझ्या खोलीत जाऊ का? आता त्याच्या
चेहऱ्यावरचे हे एवढे टेन्शन पाहिल्यानंतर कल्पना तर म्हणते आपण तर प्रियाचा विषयही घेत नाही, मग अजूनही अश्विन ह्या सगळ्या दुःखातनं बाहेर का पडत नाही. तिला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त अर्जुनकडे आहे. पण अर्जुनला आणि चैतन्याला अश्विनने शपथ घातली आहे की घरच्यांना कुणालाही सांगायचं नाही की मी पण बाप होणार आहे. ह्या गोष्टीमुळे सगळ्यांचे हात दगडाखाली आल्यासारखं असं वाटतंय. आणि आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार सगळेजण आनंदी वातावरणात बसलेले असताना पोस्टमन येतो. कल्पनाच्या नावाने पोस्ट आले तर सायली म्हणते थांबा मी जाऊन पाहून येते. आता ते पोस्ट जे काही लेटर आहे ते सायलीच्या हातात पडले. सायलीलाही कळणार की प्रिया प्रेग्नेंट आहे. आणि आता इथे कल्पनाला काही न तरी खटपट करून इथे प्रियाने कॉल केलेला असतो, पण तो कॉल चुकून आजीने उचललेला असतो. आता आजीला इथे प्रिया सांगू लागते की मी प्रिया बोलते, अश्विनची बायको, म्हणजेच आजी तुझी तन्वी, आणि मला दिवस आहे, मी गरोदर आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. हे ऐकल्यानंतर आता इथे आपल्या आजीला गरगरल्यावाने होऊ लागतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते. घरच्यांनी सगळ्यांनी ज्यावेळेला आजीला चक्कर आलेलं पाहिले तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.